तुम्हाला माहीत आहेत का, बायबलमधील पहिला जो मृत्यू होता तो रस्त्यावर नाही झाला, एखाद्या युद्धभूमीवर नाही झाला, तो एका भावाच्या हृदयात झाला. कायनाने आपल्या भावाला मारण्यापूर्वी त्याच्या मनात काहीतरी मेले होते. प्रेम मेले होते, समाधान मेले होते आणि एक प्रकारे मत्सर निर्माण झाला होता. आज आपण उत्पत्ती 4च्या अध्यायामध्ये हा अध्याय आपल्याला एक धक्कादायक असा प्रश्न विचारत आहे की तुझ्या हृदयात काय वाढत आहे, देवासाठी उपासना की मत्सर? कारण बायबल म्हणतं, पाप दाराशी दाबा करून बसलेला आहे, त्याची इच्छा तुझ्यावर प्रभुत्व गाजवण्याची आहे, पण तू त्यावर प्रभुत्व गाजव. आज आपण उत्पत्ती 4थ्या अध्यायामधलं अशा प्रकारचं एक रहस्य पाहणार आहोत जे तुमचं जीवन बदलू शकतं. काईन आणि हाबेल. आदाम आणि हवेला 2 मुलं झाली. पहिला मुलगा काईन आणि दुसरा मुलगा हाबेल. काईन शेती करणारा होता आणि हाबेल मेंढपाळ होता. दोघांनी देवाला अर्पण आणले. काईनाने जमिनीच्या उत्पन्नातून देवाला काही अर्पण दिले, पण हाबेलाने मात्र आपल्या कळपातील पहिल्या जन्मलेल्या आणि उत्तम असे भागाचे अर्पण दिले. आणि बायबल म्हणते, देवाने हाबेलाचे जे अर्पण होते ते स्वीकारले, पण काईनाचे अर्पण स्वीकारले नाही. मग काईन खूप रागवला आणि त्याचा चेहरा उतरून जातो. पहिली गोष्ट आपल्याला इथं पाहायला भेटते की प्रश्न अर्पणाचा नव्हता, इथं प्रश्न हृदयाचा होता. अनेक लोक विचारतात, देवाने काईनाचे अर्पण जे आहे ते का नाकारले? काईनाने तर भाजीपाला आणि धान्य आणले होते. पण प्रश्न अर्पणात काय होते हे नव्हता, प्रश्न होता हे अर्पण कोणत्या हृदयाने दिले होते. हाबेलाने आपल्या कळपातील उत्तम देवाला दिले होते, पण काईनाने एक आपल्या जमिनीच्या उत्पन्नातून काहीतरी एखादी वस्तू आणली होती. यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. देव फक्त तुझ्या हातात काय आहे ते पाहत नाही, देव तुझ्या हृदयात काय आहे, आपल्या हृदयात काय आहे ते पाहतो. आपण चर्चला जाऊ शकतो, गाणे म्हणू शकतो, प्रार्थना करू शकतो, सेवा करू शकतो, उपदेश करू शकतो, पण देव आपण जेव्हा बाहेर कृती करतो त्या कृतीसाठी जे हृदय असतं ते पाहत असतो. कधी आपण देवाला आपला उरलेला वेळ देतो. बिलीव्ह मी, आता 5:33 झालेले, मी 5 वाजेपासून उठलेलो आहे. मी काय हे नाही करत आहे की मी खूप चांगला आहे, बट मला देवाला माझा बेस्ट टाईम द्यायला खूप आवडतं. लाईक 5 वाजता उठायचं किंवा 4:45ला उठायचं आणि देवाला बेस्ट टाईम द्यायचं. ह्याच्या थ्रू आपण देवाला दाखवू शकतो की आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. ना की काहीतरी पाहिजेल आहे म्हणून, ना की काहीतरी आपल्या इच्छा आहेत म्हणून, बट जस्ट सिम्पली देवाला सांगायचं की आय लव्ह यू, माझं जीव आहे तुझ्यामध्ये, तुम्ही जे काही माझ्यासाठी सॅक्रिफायसेस केलेले, माझ्या पापाची क्षमा केली तुम्ही, अँड त्याच्यासाठी त्या मी आपल्याला कुठेतरी हे एफर्ट दाखवायचे आहे. देवाला बेस्ट द्यायचं, एव्हरीडे गॉडला बेस्ट द्यायचं. प्रत्येक वेळी प्रत्येक मिनिटाला आपण देवाची आठवण केली पाहिजे. पुष्कळ वेळा आपण उरलेली शक्ती देतो, उरलेलं लक्ष देतो, पण देव म्हणतो, मला तुझ्या लाईफमधलं उरलेला वेळ नाही, तर मला तुझ्या लाईफमध्ये फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे, पहिले स्थान पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की दुसऱ्यांचा नाकार म्हणजेच दुसऱ्यांना आशीर्वाद म्हणजे आपला नाकार होतो असं नाही आहे. कायनाने पाहिले की देवाने हाबेलाचे अर्पण स्वीकारले आणि तो आनंदी झाला नाही, तो काही खूप खुश झाला नाही, त्याला राग आला, त्याचा जो क्रोध होता तो वाढत गेला. पण हाबेलाला आशीर्वाद मिळाला म्हणून असं नव्हतं की कायनाला हा आशीर्वाद मिळालाच नाही. आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दुसऱ्याचं यश म्हणजे आपलं अपयश नसतं, दुसऱ्याची प्रगती म्हणजे देव आपल्याला विसरला आहे असं नसतं. दुसऱ्याला आशीर्वाद पाहून राग करण्यापेक्षा आपण देवाला विचारलं पाहिजे, देवा मला बदल, मला तयार कर, मला योग्य हृदय दे. कायनाने हाबेलाकडे पाहिले पण त्याने देवाकडे पाहिले नाही. आणि जेव्हा आपण देवाकडे पाहायचं सोडतो तेव्हा आपण लोकांकडे पाहून राग करत असतो. तिसरी गोष्ट आपण पाहतो, देवाने कायनाला पाप करण्या अगोदर एक चेतावणी दिली होती. कायनाने अजून हाबेलाला मारले नव्हते, त्याचा खून केला नव्हता, तेव्हा देव त्याच्याकडे आला. देवाने त्याला चेतावणी दिली, एक वॉर्निंग दिली की पाप तुझ्या दाराशी आले आहेत. हे खूप एक शक्तिशाली वचन आहे. देवाने कायनाला आधीच सांगितले, तू सावध राहा, पाप तुझ्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी संधी शोधत आहे किंवा वाट पाहत आहे असं आपण म्हणू शकतो. कायनाने अजून पाप केले नव्हते,
त्याच्याकडे अजूनही चॉईस होती, अजूनही निवड होती त्याच्याकडे. आज आपल्याकडे देखील निवड आहे. आज जरी तुमच्या मनामध्ये राग असेल एखाद्या गोष्टीला घेऊन, मत्सर येऊ शकतो, वाईट विचार येऊ शकतात, पण लक्षात ठेवा, लोभ येणे किंवा प्रलोभ येणे हे धोकादायक नाही आहे किंवा पाप नाही आहे. पण त्या रागाला, त्या लोभाला, त्या प्रलोभाला जीवनाचा मालक बनवणे खूप धोकादायक आहे. पापाची सुरुवात एक अशा रीतीने होत असते. पहिले विचार येतो, मग भावना येतात, मत्सर येतो, राग येतो, कडुता निर्माण होते एखाद्या गोष्टीबद्दल, मग आपण निर्णय घेत असतो आणि फायनली आपण त्याची कृती करत असतो. कायनाने हाबिलाला शेतात मारण्या अगोदर तो जो काही राग होता तो आपल्या मनात वाढू दिला त्याने. म्हणून आपल्याला आजच त्या पापाला थांबवण्याची गरज आहे. उद्या नाही, नंतर नाही, आजच. चौथी गोष्ट आपल्याला पाहायची आहे की पाप दारातच थांबलं पाहिजे. बायबल म्हणतं पाप दाराशी दबा धरून बसलेला आहे. इमॅजिन करा, एखादा धोकादायक प्राणी आपल्या दाराशी येऊन बसलेला आहे. तो आत येण्याची वाट पाहत आहे. तुम्ही जर दार उघडले तर ते आत येणार. त्याचप्रमाणे एक वाईट विचार, चुकीची इच्छा, मत्सर, राग जर आपण त्याला मनामध्ये जागा दिली तर ते वाढत जाणार. म्हणून पापाला आपण आपल्या हृदयामध्ये जागा दिली नाही पाहिजे. रागाला प्रार्थना करा, देवाची स्तुती करा. वाईट विचाराला देवाचे वचन उघडा. कारण आपण आपल्या मनामध्ये जे काही पोसू, वाढवू, तेच शेवटी आपल्या जीवनावर राज्य करते. पाचवी गोष्ट आपण इथं पाहतो की जो खून होता तो खून हाताने होण्या अगोदर हृदयात झाला होता. कायनाने हाबिलाला शेतात बोलवले आणि त्याला ठार मारले. हा बायबलमधील पहिला खून होता. पण लक्षात ठेवा, कायनाने हाबिलाला हाताने मारण्यापूर्वी त्याने त्याला आपल्या हृदयात मारले होते. राग, द्वेष, कडूपणा यातून खून जन्माला आला होता. म्हणून येशूने नंतर शिकवले की आपल्या भावाबद्दल मत्सर, राग ठेवणे किंवा आपल्या भावाविरुद्ध द्वेष ठेवणे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. आज आपण कोणाला मारले नसेल, पण आज आपल्या हृदयात कोणाविषयी द्वेष आहे का? आपण कधी आज कोणाला पाहून जळतात का? कोणाचे यश पाहून आपल्याला दुःख होते का? कोणीतरी आपल्या पुढे गेल्यावर आपल्याला राग येतो का? आज देव आपल्याला म्हणते की तुझ्या हृदयातले विष बाहेर काढ. सहावी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देव विचारतो, तुझा भाऊ कुठे आहे? कायनाने हाबेलाला मारल्यानंतर देवाने त्याला विचारले, तुझा भाऊ कुठे आहे? तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? देवाला माहीत नव्हते का? नक्कीच देवाला सर्व काही माहीत होते. पण देव कायनाला इथं संधी देत होता. काईन, सत्य सांग, पश्चाताप कर, पाप कबूल कर. पण काईन म्हणाला, मला माहीत नाही मी माझ्या भावाचा राखणदार आहे का? कायनाचा हा प्रश्न आजही आपल्याला जगामध्ये ऐकू येतो, मी दुसऱ्याची काळजी का करू? पण देवाचे वचन आपल्याला शिकवते, आपण सर्व एकमेकाची काळजी घेण्यासाठी निर्माण झालो आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचे जीवन नियंत्रित करू शकत नाही, पण आपण प्रेम करू शकतो, मदत करू शकतो, प्रार्थना करू शकतो, क्षमा करू शकतो, संकटामध्ये त्याला साथ देऊ शकतो. आज देव आपल्याला विचारत आहे, तुझा भाऊ कुठे आहे? तुमचा मित्र कुठे आहे? तुमचा परिवार कुठे आहे? जे दुःखात आहेत त्याची तुम्ही काळजी घेत आहेत का? सातवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की हाबेलाचे रक्त जमिनीतून देवाकडे ओरडत होते. देव म्हणाला, तुझ्या भावाचे रक्त जमिनीतून माझ्याकडे ओरडत आहे. हाबेलाचा मृत्यू झाला होता, तो बोलू शकत नव्हता, पण त्याचे रक्त बोलत होते. यातून आपल्याला एक खूप शक्तिशाली अशी गोष्ट माहीत पडते की जरी मनुष्य गप्प बसला तरी देव ऐकतो. लोक आपल्यावर अन्याय करू शकतात, सत्य लपवू शकतात, लोक आपल्याला विसरू शकतात, पण देव आपल्याला विसरणार नाही. आपण एखाद्या गोष्टीसाठी रडत असाल, कोणाला सांगितले नसाल, पण ते देवाने पाहिले आहे. तुम्ही अन्याय सहन केला असेल, ते देवाने पाहिले आहे. तुम्ही एकटे रडत असाल, ते देवाने पाहिले आहे. देव शांत आहे, पण देव आंधळा नाही आहे. आठवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, जे पापाचे ठिकाण होते तेच पापाविरुद्ध साक्ष देत होते. कायनाने हाबेलाला शेतात नेले होते. त्याला वाटले की कोणीही पाहणार नाही, पण 4 जमिनीवर हाबेलाचे रक्त सांडले. तीच जमीन कायनाविरुद्ध साक्ष देऊ लागली. नेहमी लक्षात ठेवा, आपण पाप लपवू शकतो, पण देवापासून लपवू शकत नाही. लोकांपासून गुप्त ठेवलेली गोष्ट देवापासून गुप्त राहत नाही. आपले घर, आपला मोबाईल, आपली खोली, आपली रूम, आपले मन, देव सर्व पाहत असतो. पुढचं वचन आपल्याला पाहायला मिळतं, पाप आपल्याला कुठेतरी समाधान देण्याचं वचन देते, पण शेवटी एकटेपणा देते, एम्प्टीनेस. कोणीच राहत नाही आपल्यासोबत. कायनाला असं वाटते, जर हाबेल नसला तर माझा प्रश्न संपेल, सगळं काही मलाच भेटेल. पण हाबेल गेला आणि कायनाला काय मिळाले?
शांती नाही, आनंद नाही, समाधान नाही. त्याला काय मिळाले? भीती, अपराधीपणा, अस्वस्थता, एकटेपणा. पाप म्हणते हे कर, तुला आनंद भेटेल, पण पाप केल्यानंतर ते म्हणते आता त्याचे परिणाम भोगा. म्हणून पापाच्या छोट्या वचनावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे. पुढची गोष्ट आपल्याला या वचनात पाहायला मिळते की देवाचा न्याय आणि देवाची दया एक सोबत पाहायला मिळते. कायनाने भयंकर पाप केले, देवाने त्याला शिक्षा दिली, पण देवाने त्याचे संरक्षण देखील केले. यातून आपल्याला दिसते देव पवित्र आहे म्हणून तो पापाची शिक्षा करतो, पण देव दयाळू आहे म्हणून तो पाप्याला पूर्णपणे नष्ट करत नाही. देवाची दया म्हणजे देव आपल्याला मान्यता देतो अशी गोष्ट नाहीये. देवाची दया म्हणजे आपण जरी पाप केले तरी आपल्यासाठी पश्चातापाचा मार्ग मोकळा आहे, आणि हीच गोष्ट आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये दिसते. पुढच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मानवाची प्रगती झाली पण त्याचे हृदय बदलले नाही. कायनाने शहर बांधले, त्याच्या जे वंश होते त्यांनी संगीत निर्माण केले, वाद्य बनवली, धातूंची खूप सारे साधने तयार केली असेल. मानवाची खूप जास्त प्रगती होत होती, पण त्याच वेळेत जी हिंसा होती ती देखील वाढत होती. याचा अर्थ असा, आज टेक्नॉलॉजी वाढू शकते, शहरे मोठे होत आहेत, मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो, पण जर एका मनुष्याचे हृदय देवापासून दूर आहे तर मनुष्याच्या समस्या संपत नाही. जी मानवी प्रगती असते ती एका मनुष्याचे हृदय बदलू शकत नाही, फक्त देव मनुष्याचे हृदय बदलू शकतो. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की एका पिढीचे पाप दुसऱ्या पिढीमध्ये वाढू शकतं. कायनाने त्या मत्सरामुळे हत्या केली हाबेलाची. नंतर लमेख म्हणाला, मला जखम झाली म्हणून मी एका माणसाला ठार केले. कायनाने त्या रागामुळे कुठेतरी खून केला. लमेखने कुठेतरी रिवेंज, सूड घेण्यासाठी हत्या केली. पाप वाढत गेले कंटिन्युअसली. एक पिढी पाप मान्य करते, दुसरी पिढी ते पाप सामान्य समजते, आणि तिसरी पिढी त्या पापाचा अभिमान बाळगते. म्हणून आज आपल्या घरात, आपल्या मनात आणि आपल्या जीवनात पापाला थांबवा. शेवटची गोष्ट मला तुम्हाला हेच म्हणायची आहे की आपल्याकडे दोन मार्ग आहे, एक तर कायनाचा मार्ग, नाही तर देवाचा मार्ग. उत्पत्तीच्या 4व्या अध्यायामध्ये शेवटी सेठ नावाचा मुलगा झाला, आणि बायबल म्हणते त्या काळी लोक परमेश्वराच्या नावाचा धावा करू लागले. एका बाजूला कायनाची पिढी, हिंसा, गर्व, मत्सर, मानवी यश, देवाशिवाय जीवन. दुसऱ्या बाजूला सेठची पिढी, देवाचा धावा, उपासना, प्रार्थना, देवावर अवलंबून राहणे. आज आपण स्वतःला विचारावं की आपला मार्ग कोणता आहे, कायनाचा की सेठचा? आज तुम्ही काय म्हणत आहे? माझे जीवन मी स्वतः चालवणार, की तुम्ही म्हणताय प्रभू माझे जीवन तुझ्या हातात आहे? उत्पत्ती 4था अध्याय आपल्याला एक प्रश्न विचारत आहे, आपल्या हृदयात आज काय वाढत आहे? प्रेम, राग, विश्वास, क्षमाशीलता, कडूपणा, देवाची उपासना की स्वतःचा अभिमान? कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला, कोणतीही गोष्ट आपल्या हातात दिसण्यापूर्वी ते आपल्या हृदयात वाढत असते. कायनाने हाबेलाचा खून करण्या अगोदर त्याच्या हृदयामध्ये राग वाढत होता. हाबेलाचे रक्त जमिनीवर न्यायासाठी ओरडत होते, पण आज येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला काय सांगत आहे? क्षमाशीलता, दया दाखवणे, तारण, नवीन जीवन. हाबेलाचे रक्त म्हणत होते न्याय करा, येशूचे रक्त आपल्याला म्हणत आहे पश्चाताप करणाऱ्याला क्षमा करा. म्हणून जर आज आपल्या हृदयात राग असेल, द्वेष असेल, अपराधीपणा असेल, पाप असेल, तर आपण येशूकडे आलो पाहिजे. कारण येशू आपले बाहेरचे जीवन तर बदलतोच, पण तो आपले हृदय देखील बदलतो. या माझ्यासोबत शेवटची प्रार्थना करा. प्रभू येशू, माझ्या हृदयात जे काही चुकीचे आहे ते तू मला दाखव. माझ्यातील राग काढून टाक, माझ्यातील कडूपणा तू काढून टाक. मला दुसऱ्यांच्या आशीर्वादामुळे राग करायला नाही तर आनंदी होण्यासाठी शिकव. पापाला माझ्यावर राज्य करू देऊ नको. माझ्या हृदयावर, माझ्या विचारांवर आणि माझ्या जीवनावर तुझे राज्य असू दे. मला कायनासारखा राग करणारा नव्हे तर देवाचा धावा करणारा मनुष्य बनव. येशूच्या पवित्र नावाने आमेन. शेवटची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की लोक आपले बाहेरचे जीवन पाहतात, पण देव आपले हृदय पाहतो. म्हणून आज आपण स्वतःला विचारू की माझ्या हृदयामध्ये हाबेलासारखी उपासना वाढत आहे की कायनासारखा राग वाढत आहे?